जय हरी विठ्ठल. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. आषाढी एकादशी ज्याला हरिशयनी एकादशी असेही म्हणतात, या देवशयनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तरी तुम्ही एक गोष्ट आवर्जून करावी, ज्यामुळे तुमच्या घरातील दुर्भाग्य तर दूर होईलच, शिवाय समृद्धीचा प्रवाह कायम सुरू राहील आणि हो, वर्षभर कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही. हा उपाय फारसा कठीण नाही, अगदी सोपा आणि घरच्या घरी करता येईल. पण देवशयनी एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने जर उपाय केला तरच त्याचा प्रभाव तुम्हाला दिसू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत हा उपाय नेमका काय आहे, तो कधी करायचा, कसा करायचा आणि तो का इतका प्रभावी मानला जातो. चला तर मग भक्तांनो सुरुवात करूया या अद्भुत माहितीला. आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी म्हणून ओळखलं जातं, हे हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रेत क्षीरसागर शेषनागावर विश्राम करतात असे आध्यात्मिक पुराणात म्हटले आहे आणि या दिवसापासूनच चातुर्मास सुद्धा सुरू होतो. या एकादशीला विष्णू सहस्रनाम म्हणजे श्री हरिविष्णूंच्या 1000 नावांचं स्तोत्र पाठ करणे आणि इतर उपायांचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. असे काही उपाय आहेत, त्याचे फायदे आहेत जे अनुभव आपल्याला नक्कीच देतील. एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिरला वनपर्वात सांगतात. युधिष्ठिराने प्रत्येक महिन्याच्या 2 या प्रकारे 12 महिने एकादशी केल्या होत्या. आता हे व्रत राजा अमरीश, राजा हरिश्चंद्र यांनी सुद्धा केलेले आहे. तर यावर्षी 6 जुलै 2025 वार रविवार या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे. हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, परमार्थिक ओढ लाभते, संसाराचा सुखाचा होतो, निरोगी काया, सुदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो. ईश्वर समीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी मानले जाते. एकादशी ही भगवान महाविष्णूंची अतिशय आवडती तिथी आहे. प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येत असतात, एक कृष्ण पक्षातील आणि एक शुक्ल पक्षामध्ये एकादशी. याप्रमाणे वर्षाला अशा 24 एकादशी येतात आणि जर अधिक मासाचा महिना आला, वर्षाला 26 एकादशी येतात. तर या 24 किंवा 26 एकादशीमध्ये 2 एकादशी या मोठ्या एकादशी म्हणून ओळखले जातात. पहिली म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी. तुम्ही वर्षभरातील प्रत्येक महिन्यातील एकादशीचे व्रत जरी नाही केले तरी तुम्ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या 2 एकादशी जरी धरल्या तर संपूर्ण वर्षभराच्या 24 एकादशी केल्याचं पुण्यफळ जे असतं ते तुम्हाला मिळत असतं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशीचे व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणते नियम माहिती असायला त्याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. जर तुम्हाला 12 महिन्याच्या एकादशी करायच्या असतील, म्हणजेच 15 दिवसाला जी एकादशी येते ती तुम्हाला धरायची असेल, तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही त्या 12 महिन्याचे एकादशी धरण्याची सुरुवात सुद्धा करू शकता. मात्र संकल्प करून एकादशी व्रत कोणी करावं, कधीपासून सुरू करावा आणि हे व्रत कधी थांबवावे, तर एकादशी व्रत जे आहे ते मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत ज्यांना हे व्रत झेपतं त्यांनी सर्वांनी, महिला, पुरुष, मुलं, मुली, अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतात. आमच्याकडे तर असं म्हटलं जाते की तुम्ही आयुष्यामध्ये मानव जन्म मिळाला आहे तर कोणते व्रत, वैकल्य, उपवास करा किंवा न करा, पण एकादशीचं व्रत आवर्जून करा. आणि हे व्रत जे करत असतात ते आपल्यासोबत जात असतं. त्यामुळे हे व्रत कधी सोडावं, तर 11 एकादशी करून सोडावं का, 21 एकादशी करून सोडावं का, असं नाही. तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या शेवटच्या अगदी श्वासापर्यंत एकादशी आपण करू शकतो आणि बऱ्याच जण हे करतात. जर हे व्रत सोडायचं असेल तर कोणत्याही एकादशीला हे व्रत तुम्ही सोडू शकता. त्याचे उद्यापन वगैरे असे काही नाही. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला तर कुठे विठ्ठल मंदिर असेल तर तिथे जा. विठ्ठलाला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सांगा, कशामुळे तुम्ही हे व्रत सोडताय ते सांगा आणि मग तेव्हापासून तुम्ही हे व्रत सोडू शकता. तुम्हाला हवं असेल तर ज्या एकादशीला तुम्ही हे व्रत सोडणार आहात त्या दिवशी तुम्ही काही दान धर्म करून हे व्रत सोडू शकतात किंवा पंढरपूरचे दर्शन घेऊन सुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे ते सोडू शकता. एकादशीच्या दिवशी दिवसभर आहे, रात्रभर म्हणजे दिवस रात्र उपवास केला जातो. फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. आणि खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास हा दशमी तिथीच्या रात्रीपासून म्हणजे दशमी तिथीला सूर्य मावळला तेव्हापासून धरला जातो. तो दुसऱ्या दिवशी एकादशीचा संपूर्ण दिवस रात्रभर धरला जातो.
आणि द्वादशीच्या दिवशी सूर्य उदय झाल्यानंतर स्नान वगैरे सगळं करून देवपूजा वगैरे सगळी करून मगच हा उपाय जो आहे तो सोडला जातो। खास करून एकादशीचा जो उपवास असतो त्याला तांदूळ म्हणजे भात अजिबात खाल्लं जात नाही। यामागे सुद्धा काही कारण आहे, ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। आणि तुम्ही जर एकादशीचे व्रत करणार नसाल तर 12 महिन्याच्या एकादशी असू द्या, ते व्रत तुम्ही करत नसाल तरी सुद्धा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजे भात हा पदार्थ अजिबात खाऊ नये। त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार बनवणे किंवा तो खाऊ देखील नाही। आणि एकादशीच्या दिवशी कांदा लसूण सुद्धा वर्ज केला जातो। स्पेशली कांदा हा तर चुकून देखील खाऊ नये असे म्हटले जाते। बघा मैत्रिणी, जे आता आषाढी एकादशीच्या दिवशी पहिल्यांदाच एकादशीचे व्रत करणार आहेत आणि पुढे सुद्धा ते कायम चालू ठेवणार आहेत, त्याचबरोबर ज्यांनी आजपर्यंत भरपूर एकादशीचे व्रत केले पण संकल्प घ्यायचा असतो हे माहीत नव्हतं, त्यांनी आषाढी एकादशीच्या व्रत करताना पूजेच्या वेळी संकल्प द्या आणि मगच पुढची पूजा करा। त्यासाठी तुम्हाला उजव्या हातात म्हणजे तळहातावर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एखादं फूल सुद्धा ठेवायचं आहे। संकल्प करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो, तो सुद्धा मी तुम्हाला सांगते। मम कायक वाचिक मानस सांसार्गिक पातकोप पातक दुरित क्षयपूर्वक स्मृती पुराणोक्त फल प्रात्यार्थ श्री परमेश्वर प्रीती कामनाई एकादशी व्रत महम करिषे असा मंत्र म्हणायचा। त्यानंतर तांब्यातील थोडंसं पाणी घ्यायचं, ते आपल्या सर्वांगावर शिंपडायचं। श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक याचा विधी विठ्ठल देवता त्याचबरोबर तुमच्या घरात असणारा बाळकृष्ण श्री विष्णू देवता या सुद्धा तुम्ही पूजन करू शकता। यापैकी कोणता एका देवतेची तुम्ही पूजा करा, सर्व देव एकच आहेत, फक्त त्यांचा अवतार किंवा रूप वेगवेगळे आहेत। आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचवण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही। एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो आणि ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते। त्यासाठी 15 दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा। उपवास शक्यतो काही न खाता करावा, गरज लागली तरच होणारा करावा। मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या युक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास हा न केलेला बरा। त्याचबरोबर मासिक पाळी आलेली असेल किंवा सुतक आषाढी एकादशी दिवशी आलं असेल तर अशा वेळेला तुम्ही फक्त उपवास करायचा आहे। तसेच एकादशीच्या दिवशी होम तसेच हवन करण्याची सुद्धा पद्धत नाही, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकाराचं होम किंवा हवन विधी अजिबात करू नका। तसेच जो व्यक्ती सर्व एकादशीचे पालन करतो तर त्याला तिथी वार नक्षत्र याची चांगली माहिती राहते। एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक आर्थिक कामे प्रलोभनाला बळी पडत नाही। एकादशी करणाऱ्याला संकट सुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते। जो व्यक्ती एकादशी करतो त्याचं पूर्वकर्म शुद्ध होतं, म्हणजेच काय तर त्याने अगोदर काही पाप कर्म केलेले असेल तर ते सुद्धा एकादशी केल्यामुळे निघतात। एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते। ज्यांनी व्यवस्थित खाऊन पिऊन सुद्धा सतत भूक लागते किंवा खाऊ शकते त्यांनी एकादशीचं व्रत अवश्य करावं, जेणेकरून तुम्हाला अन्नाचा त्याग करणं काय असते ते उपवास करणं काय असते हे चांगल्या पद्धतीने समजेल। त्याचबरोबर विहित कर्माचे आचरण आणि ज्ञानार्जन सुद्धा यामुळे वाढतं। आषाढी एकादशी असो किंवा कोणतीही एकादशीला तुम्ही जर विठ्ठल गायत्री मंत्र म्हणाला तर तुम्हाला नक्कीच मनशांती लाभेल। तुमच्या मनात जे काही उलटसुलट विचार येतात, जो काही तुम्हाला ताणतणाव असतो तो सुद्धा दूर होऊन जाईल। तर विठ्ठल गायत्री मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते। ओम भक्त वरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात। आता मी तुम्हाला तुळशी गायत्री मंत्र सांगते। आता हा जो तुळशी गायत्री मंत्र आहे तो तुम्ही तुळशीजवळ म्हणू शकता, सकाळी पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळी। तर संध्याकाळच्या तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावावा। तुमच्याकडे गाईचं तूप नसल्यास तुम्ही तेल वापरलं तर त्याला मध्ये किंवा तुपामध्ये चिमूटभर हळद टाकायची अजिबात विसरू नका। तुळशी गायत्री मंत्र असा आहे, ओम तुलसी देवे विद्महे विष्णुप्रियायेच धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात। तर हे दोन्ही मंत्र तुम्ही एकादशी दिवशी आवर्जून म्हणा किंवा जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल पांडुरंगा जय हरी विठ्ठल हा मंत्र सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता। तुमच्या मोबाईलवर हरिपाठ देखील ऐकू शकता, विठ्ठल रुक्मिणीची आरती म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो द्वादश मंत्र आहे तो तर अत्यंत प्रभावी आहे, त्यामुळे हा मंत्र सुद्धा तुम्ही आवर्जून म्हणू शकता। एकादशीचा उपवास नेमका कधी कशा पद्धतीने धरायची त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते, ती अत्यंत महत्त्वाची आहे।
एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी तिथी येते तर दशमीच्या रात्रीपासून ते द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला एकादशीचा उपवास करायचा असतो. म्हणजे दशमीच्या रात्रीपासून तुम्ही एकदा उपवास झाला की द्वादशी दिवशी सकाळी सूर्योदयानंतर हा उपवास सोडायचा. एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी तिथी येते तर दशमीच्या तुम्ही दिवसभरात जेवण करू शकता. तुम्हाला जे पदार्थ खायचे आहे ते तुम्ही खाऊ शकता, पण दशमीच्या रात्री जेवायचं नाही. तुम्हाला जर असं वाटेल की मी दशमी तिथीच्या दिवशी दिवसभरात खूप सकाळी वगैरे जेवले होते आणि मला भूक लागू शकते, तर तुम्ही दशमी तिथीच्या सूर्योदयाच्या आत कधीही जेवण करायला एकदा सूर्य मावळला की त्यानंतर दशमीला जेवण करू नका. आणि भलेही तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण केलेले असेल तर पण तुमच्या जेवणामध्ये भात खाऊ नका. भात न खाण्याचा कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगते. पण दशमी तिथीच्या रात्रीपासून तुम्ही उपवास सुरू केला तर त्याचा अर्थ काय होतो की दशमीच्या दिवशी तुम्ही हे एकमुक्त राहत आहात, म्हणजे एकदाच जेवण केलेलं आहे आणि त्यानंतर एकादशीचा संपूर्ण दिवस रात्रभर तुम्हाला उपवास करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की मगच तुम्हाला हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे. उपवास सोडताना सुद्धा तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये भाताचा समावेश करायचा नाही. हा नियम फक्त एकादशीसाठीच लागू आहे. त्याचबरोबर तुमचा उपवास सोडायचा पदार्थामध्ये कांदा लसणाचा म्हणजे तामसिक पदार्थाचा समावेश नसावा. या पद्धतीने हे एकादशीचे व्रत केलं जातं. बऱ्याच ठिकाणी आज सुद्धा हे नियम पाळतात, कारण हे अगदी जुन्या काळापासून चालत आलेले नियम आहेत. तसेच एकादशी जी काही झाडझूड असते ती आदल्या दिवशीच करून ठेवतात. एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची झाडझूड पानं तोडत नाहीत, घरातील साफसफाई करत नाहीत, बरेच जण शेतामध्ये सुद्धा जात नाहीत. तर याचं खरं कारण हे आहे की आपल्याकडून कोणत्याही जीवजंतूंचा नकळतपर्यंत अंत होणार नाही. म्हणजेच इतकं सात्विक पद्धतीने हे व्रत केलं जातं की आपल्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोचता कामा नये. पण आजकाल जीवनशैली बदललेली आहे, पण जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही नक्कीच या एकादशीला पाळा. ज्या महिला गर्भवती आहेत त्यांना शक्य असल्यास किंवा उपवास सोसणार असेल तरच तुम्ही काळजी घेऊन उपवास करायचा आहे. एकादशीच्या निमित्तानं मी तुम्हाला हे महत्त्वाचा नियम सांगू इच्छिते की एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही जर खिचडी खात असाल, भगर खात असाल तर त्यावर तुम्हाला लिंबू पिळून खायला आवडत असेल तर ते या दिवशी आवर्जून टाळा. त्याचबरोबर लिंबू पाणीसुद्धा या दिवशी घेऊ नका. मग तुम्हाला लिंबाचा रस प्यायचा असेल किंवा काही तुम्ही लिंबाचे बनवत असाल, या दिवशी लिंबाचं लोणचं वगैरे खात असाल उपवास तर ते सुद्धा खाऊ नका. आणि लिंबू या दिवशी मेन म्हणजे कापायचेच नसतं. एकादशीचा हाच सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. पहिला उपाय असा आहे विष्णू सहस्रनामाचा पाठ सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छ ठिकाणी बसून करावा. शक्य असल्यास तुळशीच्या माळेने किंवा चंदनाच्या माळेने एकादशीच्या दिवशी निवांतपणे जप करावा आणि मनातून श्रद्धेने भक्तिपूर्वक अंतःकरणाने जर हा उपाय तुम्ही केलात निश्चितच त्याचे अनुभव तुम्हाला मिळतील. आता याचे नियम काय तर विष्णू सहस्रनामाचा पाठ करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजास्थानी विष्णू सहस्रनामाची मूर्ती स्थापित करावी. दीप धूप फुले तुळशीपत्र अर्पण करावे आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप पाठापूर्वी आणि पाठानंतर करावा. आषाढी एकादशी दिवशी विष्णू सहस्रनाम पाठ करणे विशेष फलदायी मानलं जातं. यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात. धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीच्या व्रताने श्रीहरी विष्णूंच्या सहस्रनामा पठणाने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. शिवाय ब्रह्मवैवर्त या पुराणात सांगितले आहे की या व्रताने सर्व मनोकामना इच्छित फळ प्राप्त होते. या पाठाने घरामध्ये सुख शांती तसेच आर्थिक स्थैर्य राहते आणि वर्षभर भरभराट राहते. आषाढी एकादशी दिवशी विशेष करून पिवळे वस्त्र, पिवळी फळे, पिवळी मिठाई गरजूंना दान करावी. यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते. शिवाय गरजूंना फळे औषधे दान केल्यास रोगमुक्ती आणि मानसिक शांती मिळते. पाण्याने भरलेला एक नारळ आणि 5 बदाम घेऊन ज्यावेळेस तुमची पूजा वगैरे होते त्यावेळेस तिथे हा नारळ थोडेसे खाली तांदूळ अंतरून ठेवायचे. त्या ठिकाणी हे 5 बदाम सुद्धा ठेवायचे आणि तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दिवसभर तो नारळ तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नारळ फोडून 5 बदाम आणि ते नारळाचा प्रसाद घरात सर्वांनी खायचा आहे. असे केल्याने सर्व कामात यश मिळते, कर्जापासून मुक्तता मिळते आणि घरात इडापिडा नजर बाधा संपते. एकादशी दिवशी 7 बेलपत्र आणि 1 लोटा जल थोडेसे गंगाजल असे
ठीक नसेल तर शुद्ध जल घेतलं तरीही चालेल। भगवान शिवशंकराच्या शिवलिंगाजवळ जिथे नंदीश्वर भगवान असतात तिथे हे जल अर्पण करावे आणि भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ते 7ही बेलपत्र अर्पण करावे। घरात कितीही अडथळा असेल, कितीही परिस्थिती कठीण चालू असेल, पैसा टिकत नसेल तर ती दूर होण्यास मदत मिळते। तसेच एकादशी दिवशी विशेष करून 1 लोटा जल अर्पण करत करत शिवलिंगावरती स्वधा 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 या 3 शब्दाचा म्हणत ते जल अर्पण करावे। असे केल्याने पितृंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। ब्रह्मवैवर्त पुराण कथित असे म्हटले आहे की तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते तुम्हाला हे व्रत असेल, हा उपवास असेल किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्तींना एकादशी व्रत नसेल तरी सुद्धा तुम्हाला खायचे नाही। आता बऱ्याच जणांना जो प्रश्न पडलेला आहे की तांदूळ का खायचे नसतात एकादशीच्या उपवासाला, एक महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला। यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते। ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती। तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते। म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत। एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासाठी मानले जाते। म्हणून भात जो आहे तो एकादशी तिथीला चुकूनही खाल्ला जात नाही। आणि दुसरं वैज्ञानिक कारण असं आहे की तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे। तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, यामुळे मन विचलित व चंचल होते। मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये तसेच आपल्या पाठामध्ये मंत्रामध्ये अडथळा आणते। म्हणून एकादशीला विशेष करून तांदळाच्या गोष्टी खाण्यास सक्त मनाई आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून हर हर महादेव नक्की टाईप करा। धन्यवाद।